महाराष्ट्र लाईव्ह मधून। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर विलिनीकरणाच्या राजकीय चर्चांना जोरदार सुरुवात झाली आहे। शरद पवार पक्षाकडून देखील अजित पवारांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली होती असे दावे केले जात आहेत। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामधून विलिनीकरणाबाबत सावध पवित्रा घेतल्याचं वारंवार पाहायला मिळतंय। अशातच राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी आमच्यापुढे विलिनीकरणाचा विषय नसल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे। अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे। मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल। आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं। दरम्यान सध्या दुखवट्याची वेळ सुरू आहे, ती संपल्यानंतर अजित पवारांसोबत कुठे बैठक झाली, बैठकीला कोण कोण उपस्थित होतं या सर्वांची सविस्तर माहिती देऊ असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलं। मी सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होतो, पण सध्या असं आहे की दुखवट्याचा काळ चालू आहे। दुखवट्याचा काळ संपल्यानंतर मग सविस्तर अजितदादाबरोबर कुठे मीटिंग झाली, कोणत्या तारखेला झाली, किती वाजता झाली, त्या मीटिंगला कोण कोण होतं, त्या मीटिंगला काय काय ठरलं, हे सविस्तर दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू। अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरे यांनी सूचक विधान केलंय। आमचा सहभाग एनडीए सरकारमध्ये काल, आज आणि उद्याही राहील असं तटकरे म्हणाले। ज्यांना आमच्याबरोबर यायचं आहे त्यांनी त्याचा विचार स्पष्ट करावा, त्यावर चर्चा केली जाईल असं सुद्धा तटकरे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज गेले 2.5 वर्ष एनडीएमध्ये सहभागी त्या ठिकाणी आहे। एनडीए म्हणजे शेवटी नेमकं काय तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष। यूपीए म्हणजे काय तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष। आज आम्ही एनडीएमध्ये आहोत। मी वारंवार यापूर्वी सुद्धा गेले वर्षभर स्पष्ट करत आलो की एनडीएमध्ये आमचा सहभाग कालही होता, आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे। ज्यांना एनडीएमध्ये म्हणजे भाजपबरोबर यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा आणि मग त्यानंतरचं जे काय असेल त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकेल। राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी काल दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। पटेलांनी बंद दाराआड मोदी आणि शहांशी 5 ते 6 मिनिटं चर्चा केल्याची माहिती कळते। मात्र कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाहीये। प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर आता लवकरच सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात राजकारणात आणखी काही नवीन ट्विस्ट येतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्याच नेतृत्वात राष्ट्रवादीची भविष्यातली वाटचाल असेल या एबीपी माझाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय। सुनेत्रा पवारांकडेच पक्षाचं नेतृत्व सोपवणार असल्याचं काल दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच पक्षाची आगेकूच करायची असंही पटेलांनी म्हटलंय। पुष्टि की कि नहीं, अगर नेतृत्व होगा तो हम सुनेत्रा ताई पवार को ही ये नेतृत्व सौंपना चाहेंगे। सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया। कोई बोलता है कि इतने दिन होता है, उतने दिन होता है, लेकिन पवार परिवार में उनकी परंपरा रही है कि 3 दिन का वो शोक रखते हैं और फिर अपना दायित्व समझ के अपने काम पे लगते हैं। और हमने बिना विलंब उसी दिन सुनेत्रा जी पवार को
महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री पद पर वहां पर उनकी शपथ करवाई। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या